परब्रह्म मूर्तीचा स्वामी स्वरूपा निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले नभाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर वीरा करंदीकर यांनी लिहिलेल्या रामकृष्ण विवेकानंद आणि स्वामी स्वरूपानंद या लेखाचा भाग 6. श्री विष्णूचं विशाल दर्शन. अप्पांनी स्वरूपानंद हे नाव नेमकं केव्हा घेतलं याचा सुस्पष्ट उलगडा होत नाही, पण त्यांच्या संजीवनी गाथेमध्ये रचनाकाराचं नाव असावयास हवं अशी नम्र विनंती त्यांचे एक विश्वासातील भक्त राय परांजपे यांनी केली. त्यानंतर अप्पांनी आपल्या रचनेत स्वामी म्हणे या नाममुद्रेचा उपयोग करण्यास प्रारंभ केला. त्याला जोडून त्यांनी स्वरूपानंद हे नाव घेतलं. यावेळी त्यांनी आपल्या वयाची 40 ओलांडली होती. विधिपूर्वक संन्यास त्यांनी घेतला नाही वा त्यांच्या गुरूंनी त्यांना संन्यास दिला नाही. रामकृष्ण विवेकानंदांनी रीतसर संन्यास दीक्षा घेतली होती. विवेकानंदांनी त्यापुढे एक पाऊल टाकून संन्यासाची रीतसर संस्था उभी केली होती. ती करताना त्यांनी संन्यासाच्या परंपरागत संकल्पनेत एक क्रांती घडवून आणली. रीतसर संन्यास घेतला नसताना स्वामी स्वरूपानंद हे नाव धारण करताना अप्पांनी कर्मकांडात्मक संकेत बाजूला ठेवला. हे देखील एक वेगळं पाऊल होतं. विधिपूर्वक संन्यास घेतलेला नसताना स्वामी स्वरूपानंद असं म्हणवून घेण्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. अप्पांनी ती टीका मनावर घेतली नाही. आपणही आता यानंतर त्यांचा उल्लेख स्वरूपानंद असा करावा. स्वरूपानंद नाथ संप्रदायी होते. ही दीक्षा त्यांना गणेशनाथांकडून मिळाली. पण स्वरूपानंदांना जे ईश्वर दर्शन झालं ते श्री विष्णूच्या रूपातील आहे. नाथ संप्रदायातील दैवत शिव आहे. त्याच्या विना अन्य दैवत त्याज्य मानावं अशा संकुचितपणाचा स्पर्श स्वरूपानंदांच्या मनाला होणं शक्य नव्हतं. आपल्याला जगन्मातेनं दर्शन द्यावं अशी व्याकुळता कित्येक महिने रामकृष्णांचं मन व्यापून राहिली होती. त्या व्याकुळतेपोटी त्यांना स्वतःचं शरीर, भूक, तहान वा दिवस रात्र असं कशाचंही भान उरलं नव्हतं. ईश्वर दर्शन विषयीच्या उत्कट तळमळीच्या बाबतीत श्री रामकृष्णांचं उदाहरण हे असाधारण कोटीतील आहे. तिथवर अन्य कोणी पोहोचल्याचं उदाहरण आढळत नाही. त्याच प्रकारची तळमळ स्वरूपानंदांच्या मनात उत्पन्न झाली. ही तळमळ 1.5 वर्ष होत होती. हा कालावधी लहान म्हणता येत नाही. आपल्या तळमळीला संजीवनी गाथेतील 4 अभंगात त्यांनी व्यक्त रूप दिले. व्याकुळतेनं ईश्वराची करुणा भागताना त्यांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या अनेक नावांचा उल्लेख केला आहे, पण त्यात शिवाचा उल्लेख नाही.
पांडुरंगाचाही उल्लेख आला आहे. आपल्या दृष्टीसमोर सतत असावी म्हणून त्यांनी श्री विष्णूची एक प्रतिमा शेजारी ठेवली होती. तिच्याकडं तन्मयतेने पाहण्यात त्यांचे तासामागून तास जात असत. अशाच एका रात्री सर्वत्र असलेल्या नीरव शांततेत स्वरूपानंद ईश्वर चिंतनात मग्न असताना त्यांच्या कानावर अकस्मात शब्द पडले, वो गोडबोले किधर है जिसने ज्ञानेश्वरी लिखा. त्याआधी वीज कडाडल्यासारखा आवाज झाला आणि प्रखर प्रकाश दिसला, पण तो चंद्रकिरणांप्रमाणे शीतल होता. आत्ताच सांगितलेले हे शब्द कानावर पडताच स्वरूपानंदांनी बाजूला वळून पाहिलं तर भगवान विष्णूची 24-25 फूट उंच अशी दैदिप्यमान आकृती त्यांच्यासमोर प्रकट झाली होती. आपण धन्य झालो असा भाव स्वरूपानंदांच्या मनात उदय पावला. ते तृप्त होऊन गेले. थोड्या वेळानं ते भानावर आले तर नेहमीच्या जागी आपल्या खोलीत बसलेले होते. हा दर्शनाचा सारा तपशील स्वरूपानंदांच्या मुखातून परांजपे यांना ऐकावयास मिळाला आहे. स्वरूपानंदांना झालेलं दर्शन साकार रूपातील आहे. ज्या ज्ञानदेवांचे स्वरूपानंद भक्त होते त्यांच्या संप्रदायातील दैवत शिव होतं. पण ज्या गीतेवर त्यांनी आपली मराठीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करणारी नितांत रमणीय टीका लिहिली ती सांगणारा भगवान श्रीकृष्ण विष्णूचा अवतार आहे. पण ज्ञानदेवांच्या अद्वैतानुभवाला जिथं शब्दरूप प्राप्त झालं त्या अनुभवामृतातील दैवत पूर्ण शंभू आहे. तसं असूनही त्या ग्रंथात तो शंभूही मागे पडतो आणि ज्ञानदेव अखेर सच्चिदानंद स्वरूप आत्मवस्तूशी पोहोचतात. विश्वाच्या संदर्भात द्रष्टा आणि दृश्य अशी परिभाषा ज्ञानदेव योजतात आणि तिथं सारीच प्रतीकं मागे पडतात. उरतं ते निराकार आत्मतत्व. ज्ञानेश्वरीतील 9वा अध्याय भक्तीचा म्हणून गाजलेला आहे, पण तिथंही ज्ञानदेवांनी साकार प्रतीकाची मर्यादा स्वच्छ शब्दात दाखवली आहे. विवेकानंद मुळात निराकारात रमणारे, पण अमेरिकेत असताना त्यांच्या मुखातून शिव शिव असे शब्द अनेक वेळा बाहेर पडत असत. त्यांची समाधी लागली तेव्हा त्यांना प्रकाश दिसला. श्री रामकृष्ण ईश्वर दर्शनाच्या क्षणी उभे होते. ते कालीमातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात, पण सतत साकाराची उपासना करीत असूनही त्यांना साक्षात्काराच्या क्षणी अनुभव आला तो चोहीकडून येणाऱ्या प्रकाशाच्या लाटात आपण वेढले जात असण्याचा. हा अनुभव निराकाराचा म्हणावा लागतो. तरीही त्यांना सान्निध्य जाणवत असे ते जगन्मातेचं. पण तोतापुरीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेदांताची साधना केली ती निराकाराचीच होती. 6 महिने सतत अद्वैताच्या अनुभूतीत राहून ते द्वैताच्या प्रदेशात परतले. अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं तो एक चमत्कारच मानावा लागतो. हिंदू धर्मातील अनेक देवता रूपांची भक्ती त्यांनी केली. तोतापुरी त्यांच्याकडे चालत आले तशीच भैरवी ब्राह्मणी आली आणि तिनं रामकृष्णांकडून साऱ्या तांत्रिक साधना करून घेतल्या. धर्मजीवनाच्या संदर्भात श्री रामकृष्णांच्या जिज्ञासेला अटक अशी नव्हतीच. जेवढ्या मार्गाने ईश्वराकडे जाणं शक्य आहे असं त्यांना आढळलं ते सारे त्यांनी अनुसरले. अखेर तर त्यांनी ख्रिस्त आणि पैगंबर यांची उपासनाही केली. एवढं सारं करूनही ते राहिले जगन्मातेचे एक बालक म्हणून.
पण त्यांच्या लेखी धर्मभेदाला यत्किंचितही अवसर उरला नाही. हाच श्री रामकृष्णांचा वारसा विवेकानंदात उतरला आणि आपल्या गुरुच्या आदेशानुसार या जगातील आपलं ईश्वरदत्त कार्य करीत असताना ते विश्वधर्माच्या संकल्पनेशी जाऊन पोहोचले. स्वरूपानंदांनीही आपल्या 3 शिष्यांना दीक्षेचा अधिकार दिला आणि संप्रदाय वाढवा असं म्हटलं. तसा तो सर्वांनी वाढवला, पण त्या साऱ्याला त्यांच्या नाथ संप्रदायाची चौकट राहिली. श्री रामकृष्ण विवेकानंदांचा संदेश आणि त्यांचा अनुयायी वर्ग आज साऱ्या भारतात पसरला आहे. भारताबाहेरही पोहोचला आहे आणि सतत वर्धिष्णू राहिला आहे. शिक्षण, रुग्णसेवा आणि आपत्कालीन सेवा यांचं फार मोठं परिमाण त्यांचं कार्य आणि विचार यांना आहे. स्वरूपानंदांचं कार्य आध्यात्मिक मार्गदर्शनापुरतं मर्यादित राहिलं. त्यांची ग्रंथरचना ज्ञानदेवांच्या वाङ्मयाचा परिचय देण्यापुरती राहिली आणि कार्यक्षेत्र महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पसरलं. आयुष्यच म्हणावं तर ते स्वरूपानंदांना 70 वर्षांहून अधिक लाभलं. पण अपार शरीर दुर्बलता ही त्यांच्या कार्याला मर्यादा घालून गेली. 20व्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेलेले एक श्रेष्ठ साक्षात्कारी संत हे त्यांचं स्थान मात्र आढळ आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.